एकजुटीचा सकल मातंग समाजाचा डॉक्टर बाबासाहेब कोपऱ्यांचा सत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजगुरू दौजी साळवेंचा सकल मातंग समाजाच्या राज्य समन्वयकाची आज राज्यस्तरीय चिंतन बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे। त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातले आमचे राज्य समन्वयक या बैठकीला हजर झालेले आहेत। या बैठकीमध्ये मागील 2 वर्ष 2023 आणि 2024 यामध्ये सकल मातंग समाजाने जे 2 भव्य मोर्चे काढले होते, त्याच्यानंतर आमच्या राज्य समन्वयकाच्या शासनासोबत ज्या बैठका झाल्या त्या संदर्भात या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। मागच्या वर्षी राज्य शासनाने अनुसूचित जातीचे अबकड वर्गीकरण करण्यासाठी जस्टिस बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती। त्या समितीला 3 महिन्याचा काळ अभ्यासासाठी दिलेला होता। तो कालावधी येणाऱ्या 15 जानेवारी रोजी संपत आहे। एकतर सर्वप्रथम त्या बदर समितीला आणखी मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे आणि मुदतवाढ दिल्यानंतर बदर समितीने वेळेमध्ये अबकड वर्गीकरणाचा पॉझिटिव्ह अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही शासनाकडे आमचं प्रतिनिधी मंडळ जाऊन भेट देणार आहे आणि भेट देऊन देखील जर शासनाने अबकड वर्गीकरणाला वेळ लावला किंवा पूर्तता केलेली नाही तर त्यासाठी परत राज्यभर आंदोलन करून मोठे आंदोलन उभं करण्याची आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे। शासनाला आता त्यांनी दिलेले जे शब्द आहेत ती पाळण्याची ही वेळ आलेली आहे। शासनाने जर दिलेला शब्द पाळला नाही तर निश्चितपणे सकल मातंग समाज या शासनाच्या विरोधात देखील उठाव करेल। यापूर्वी भारतीला 250 कोटीचा निधी मिळालेला आहे। मातंग समाज खूप मागासलेला आहे। त्यांची तर एबीसीडी पासून सुरुवात, शून्यापासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे। आमचं तर म्हणणं आहे की 500 कोटीचा निधी मातंग समाजाच्या आरटी साठी मिळाला पाहिजे, ज्यामुळे त्यांचं प्रगती होऊ शकेल। आतापर्यंत भारती मार्फत सर्व समाजांचं अनुसूचित जातीतल्या सर्व जातींचं कामकाज चालत होतं। आता मातंग समाजासाठी आम्ही त्यांच्या पोटजातीसाठी आरटीची स्थापना केलेली आहे। जेव्हा स्थापना सुरुवात आता झालेली आहे, या समाजाचं जर खरोखर उत्थान करायचं असेल तर सरकारला ज्यादा बजेट प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता आहे। शासनाच्या इच्छाशक्तीवर कसा राहील? शासनाने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, यांचं मागासले पण समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि हा समाजाची प्रगती कशी होईल याचा अभ्यास करून त्यांनी बजेट ठरवण्याची आवश्यकता आहे। तसं काय समाजाचं मागणं आहे 500 कोटीचं, लोकसंख्या आहे 50 लाख। सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली समाजाने आतापर्यंत जे प्रयत्न केले त्याच्यापैकी बऱ्याच मागण्या मार्गी लागलेल्या आहेत। आता ह्याच्यानंतरच आमची स्टेप आहे ती भारतरत्न साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी, परंतु हे काम केंद्र सरकारचं आहे। त्याच्यासाठी आम्ही राज्य सरकारला अशा पद्धतीचा ठराव मांडून भारत सरकारकडे पाठवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत। वेळोवेळी चिंतन बैठक होती ही, तर सगळ्यात पहिलं शासनानं जे आम्हाला पहिलं आश्वासन दिलं होतं, आश्वासनाची पूर्तता त्यांनी करावी, दिलेला शब्द पाळावा याची जाणीव करून देणारी बैठक होती। 1 ऑगस्टच्या एका आमच्या बैठकीमध्ये आरटीच्या स्थापनेच्या दिनानिमित्त माननीय फडणवीस साहेब सरकारच्या वतीने अधिकृतपणे बोलले होते की हिंदू दलित म्हणून मातंग समाजाने आमच्या जो येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये जो सत्तेचा खेळ होणार आहे, सत्तेची पायाभरणी करण्यामध्ये तुम्ही वाटा उचला आणि त्या सत्तेच्या पायाभरणी जर तुम्ही वाटा उचललात तर तुमच्या प्रलंबित वर्षानुवर्षी असलेल्या मागण्या आम्ही पूर्णत्वास नेऊ, हे त्यांचं वाक्य होतं। तुमच्याकडे स्टेटमेंट असतील तर पुन्हा तपासून बघा। तर आता आम्ही आमचा वाटा, त्यांच्या हिशाची जी लढाई होती ती लढाई आम्ही लढली आणि महायुती सरकारला सत्तेत बसवण्यामध्ये कुठलीही कसर सोडली नाही, आमचा शब्द आम्ही पाळलाय। आता आम्हाला अपेक्षा आहे अशी आहे की त्यांनी जो दिलेला शब्द होता की आम्ही ज्या प्रमुख 5 मागण्या घेऊन लढत होतो वर्षानुवर्षी, त्या 5च्या 5 निकाली काढू। त्यातली 1 आरटीची मागणी निघालेली आहे, उर्वरित 4 पेंडिंग आहेत। त्या 4 मागण्यांसाठी आमचा जर आता हे आम्ही सगळ्यात पहिलं सरकारला सत्तेत बसवल्यापासून त्यांचं सगळ्यात महत्वाचं आहे अबकड वर्गीकरण, आरक्षणाचं उपवर्गीकरण ही आमची वर्षानुवर्षीची मागणी आहे। त्याच्यानंतर दुसरी भारतरत्नची मागणी आहे। त्याच्यानंतर महामंडळाला
आर्थिक तरतूद वाढवावी जे आहे ते, आणि त्याच्यातल्या जाचकाठी रद्द कराव्या, तिसरी मागणी होती. आणि आरटी जी स्थापनेची मागणी ती तर झालेली आहे आमची. या ज्या मागण्या आहेत त्या अभ्यास आयोगाच्या 9ची साडे अभ्यास आयोगाच्या शिफारसी त्या विभागाला फक्त पत्र गेलंय, पण अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. आणि त्याची 2008 सालापासून फक्त आम्ही त्यांनी मागण्या स्वीकारल्यात, पण पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करून त्या विभागाला दिलाय. ती 5वी मागणी होती आमची. जसं एखादी पाल ठोकून राहणारा मातंग समाजाचा व्यक्ती आहे, तो पाल ठोकून राहतो, त्याला म्हणतात की तुला लोन पाहिजे आम्ही देतो, पण त्याच्यासाठी तू 2 जमानतदार आहे. जो सरकारी नोकर त्याची ओळख नाही किंवा त्या गावात नोकरदारच नाही, तर त्याची मुंबईवाला काही ओळख देणार नाही. ती जी अट आहे, तर आमची ही पहिली अट असणार आहे, मागणी असणार आहे की तुम्ही त्या व्यक्तीच्या नावावर असलेली जी काही नमुना अट घर असेल, ताब्यात चाळीतलं असेल, त्याच्या आधारावर तीच हैसियत समजून तुम्ही दिलं पाहिजे. ही आमची मागणी असणार आहे आणि या मागणीसाठी आम्ही लढतो. आणि तुम्ही सगळ्या वृत्तपत्रांचं एका पहिल्याचं बघितलं, हितवादा असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, सगळ्या लोकांनी त्यांच्या या निवडणूक निकालाचं विश्लेषण करीत असताना एक मुद्दा प्रकर्षाने लिहिला होता की सरकारनं आरक्षणाचं उपवर्गीकरण करू या दिलेल्या शब्दामुळे हिंदू दलितांचे 13% जे समाज इथं एससी राहतो त्यातले 8% मतं ही महायुतीकडे गेली. त्याचं एकमेव कारण होतं आरक्षणाचं उपवर्गीकरण करून हा दिलेला शब्द, आणि त्या शब्दामुळे सत्ता आली आहे. हे तितकंच खरं आहे. आणि जर का तुम्ही आज मातंग समाज ज्या तुम्ही मतदारसंघात जर का मातंग समाजाच्या ज्या बूथवर लोक आहेत त्या बूथ जर का तुम्ही अनालिसिस केलं तर तिथं महायुती सरकारला लीड जास्त आहे. म्हणजे मातंग समाज, चर्मकार समाज, भंगी समाज, मेहतर समाजाने सरसकटपणे जर का तुम्ही आतापर्यंतचा इतिहास बघितला, मातंग समाज हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार होता. पहिल्यांदा ती पारंपरिकता तोडून आरक्षण उपवर्गीकरणाच्या विषयासाठी महायुतीला मतदान केलं, आणि तो जर शब्द महायुतीने पाळला नाही, ज्या पद्धतीने आम्ही त्यांना सत्तेत बसवण्यासाठी प्रयत्न केलेत, येणाऱ्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकापूर्वी बदल समितीचा अहवाल येऊन अंमलबजावणीच्या दिशेने वाटचाल झाली नाही, यांचं सत्तेच्या टोकावर गेलं, आम्हाला यांना सत्तेच्या खाली खिचायला आम्हाला वेळ लागणार. हे सांगण्यासाठीची आमचं हे शिष्टमंडळाची आजची बैठक आहे.